आत्मवंदन ऋताताई, अनघाताई, सुरुचिताई, आराधना नमस्कार. समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. स्मृतिगंध या सदरात आज आपल्या वक्त्या आहेत उच्च शिक्षित महान विभूती डॉक्टर सुरुची डबीर. सुरुचिताईंनी आराधना ग्रुपला याआधी 3 डिसेंबर 2024 रोजी संत चोखामेळा यांचे चरित्र गोष्टी रूपात खूप छान सांगितले होते. ताईंनी इंग्लिशमध्ये MA व संस्कृतमध्ये PhD केली आहे. अखिल भारतीय साहित्य परिषद नागपूर जिल्ह्याच्या त्या अध्यक्ष आहेत. शिकण्याचे व शिकवण्याचे सोपे तंत्र या विषयावर ताई व्याख्याने देतात. संस्कृत महाकाव्यों की सामाजिक अंग्रेजी कवियों से तुलना या शोध निबंधास प्रथम पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सामाजिक कार्यासाठी लोकमान्य टिळक पुरस्कार, कथाकथनासाठी पु ल देशपांडे पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार असे अनेक पुरस्कार ताईंना प्राप्त झाले आहेत. कथाकथनकार, शिक्षिका, लेखिका, कवयित्री, समुपदेशिका, सामाजिक कार्यकर्त्या अशा अनेक भूमिका सहजतेने निभावणाऱ्या डॉक्टर सुरजिताई आज आपल्याशी सावरकर परिवार या विषयावर संवाद साधणार आहेत. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी आहे. अशा विशेष दिनी सुरुचिताईंसारख्या वक्त्या आपल्याला लाभल्या हे आपलं भाग्यच आहे. ताई, आराधना समूहात आपले मनपूर्वक स्वागत. मी तुम्हाला नमस्कार. विनंती करते की तुम्ही आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. धन्यवाद. आज सावरकरांची पुण्यतिथी आहे आणि तर इतका सुरेख विषय आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्याकडे आपण एखाद्या ग्रंथासारखं बघतो आणि जसं की आपण रामायण म्हणतो, महाभारत म्हणतो, किती किती पैलूंनी आपण त्याच्याकडे बघू शकतो. ही एक आश्चर्यकारक गोष्ट आहे की ही कलियुगात घडलेली आहे आणि एवढा महाप्रतापी अशी व्यक्ती आपल्या समोर होती. आपण सहवास सगळ्यांनी त्यांचा घेतला किंवा आपण जरी नाही घेतला एवढा, तरी पण अगदी जवळचे आहेत ते आत्ताच्या काळातले. म्हणजे कोणी असे देव आहे आणि तो आला आणि त्यांनी असं करून गेलं अशा कल्पना नाही, तर हा यथार्थ देव आहे. आणि पहिले तर स्वातंत्र्यवीर सावरकरांना अगदी मनापासून प्रणाम करते. आणि आपण इतका छान विषय मला दिला आणि इतके छान विषयांचे आयोजन नेहमी करता आणि ध्यान त्याच्यासोबत हा तर अप्रतिम असा तुमचा हा एकूण कार्यक्रम असतो. इतकं छान प्लॅनिंग आहे याचं की त्यानंतर जेव्हा आपण विचार करतो ना, जेव्हा त्या मेडिटेशन होतं, ध्यान होतं, त्यामध्ये या गोष्टी पण आपल्यात बीजरूपात रुजू लागतात. आज विषयच माझा असा आहे, मी मुद्दाम हा याच्यासाठी ठेवला की कुटुंब प्रबोधन ह्या विषयावर पण मी बोलत असते आणि काउन्सिलिंग मध्ये मला जेव्हा मी बघते की मुलं येतात माझ्याकडे, टीनेजर्स येतात किंवा कॉलेजमधले मुलं मुली येतात, आई वडिलांना आपल्या मुलांचं सांगायला येतात, तेव्हा लक्षात येतं की या फॅमिलीमध्ये संवादच नाहीये. इतकं भरभरून प्रेम आहे, इतकं भरभरून प्रेम आहे, पण संवाद नाही, त्यामुळे सगळे एकमेकांशी तुटून राहतात आहे आणि हे आजकाल प्रत्येक कुटुंबात झालेलं आहे. संवादच नाही साधायचा आहे त्यांना. किंवा मी माझ्या विश्वामध्ये, कारण आता विश्व मोठं झालेलं आहे. पहिले कसं आपले काका, आजोबा आपल्याला गोष्टी सांगायचे आणि मग आपण घडलोय. जसं की तात्या आपण म्हणतो, विनायकराव सावरकर म्हणतो, ते तसेच घडलेले आहे त्या काळामध्ये की जेव्हा मोबाईल्स नव्हते किंवा खूप काही इंटरनेटची साधनं नव्हती. त्यामुळे माणसं खूप जवळ होती आणि ही आल्यावर ती दुरावल्या गेली. आणि प्रत्येकाला आता आपली स्पेस हवी असते. संवाद जो आहे व्हर्च्युअल एकमेकांशी बोलणं हेही कमी झालंय. त्यामुळे सावरकरांच्या आयुष्याकडे त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने पाहणं खूप गरजेचं झालंय. आतापर्यंत त्यांच्या देशभक्ती आपल्याला ठाऊक आहे, सगळं माहिती आहे आपल्याला की काय पराक्रमी होते ते, किंवा त्यांचे भाऊ म्हणा, वडील म्हणा, गोष्टी ते प्रेरित झाले आहेत, ते सगळेजण किती जबरदस्त आहेत. पण मला जे तुम्हाला सांगायचंय ना, ते आपण आपल्या कुटुंबासाठी काय करायला हवं. आपण मुलांना संस्कार देण्याची पद्धत जुन्या पद्धतीची आता वापरून चालणार नाही. आपल्याला ती थोडा बदल करून त्यामध्ये
सुधारणा करून ही एकी जी आहे, जी आपल्याला सावरकरांच्या कुटुंबामध्ये दिसते ना, ती आपल्या घरात आणायची, आपल्या देशात आणायची. कारण सावरकरांचा विषय कधीच आपलं घर, आपलं कुटुंब हे राहिला नाही. त्यांना अख्ख्या देशाची, भारत मातेची काळजी आहे. जेव्हा त्यांची वहिनी गंगाश्चैव वगैरे ते श्लोक म्हणते, सिंधू म्हणते. सिंधू म्हटल्याबरोबर ते म्हणतात, की "अरे, आपली नाहीये सिंधू, ती परकीयांनी पकडून ठेवलीये. तू तिचं नाव घेते म्हणते, आहे कुठे आपली? आहे का एवढा हिंदू जागरूक, की त्याला ही माहिती आहे? तुम्ही एवढे श्लोक म्हणता, देवीचं हे करता, पण ती बिचारी बंदिस्त आहे. याची थोडी तरी हिंदू लोकांना काळजी आहे का?" इतके चिडायचे ते. का? कारण झोपलेला आहे म्हणतात हिंदू. आणि नुसतं म्हणले नाही ते, ती जागृती त्यांनी केली आणि इतकं प्रकर्षाने जाणवतं ना, की काही काळाची गरज नाही, तुम्हाला साधनांची गरज नाही. तुमची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही खूप काही करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आपण बालपण बघू. लहान वयामध्ये आणि संस्कार आपल्याला अर्थात पाहायचेच आहेत, की त्यावरून आपण काय शिकणार आहोत, हा माझा मूळ मुद्दा आहे. त्यामध्ये असं आहे ना, की आर्या ते लहान वयापासून त्यांना आर्या म्हणजे किती कठीण आहे ना, वृत्तबद्ध करणं वगैरे, कविता. शीघ्र कवी होते ते बालपणापासून. अगदी छोट्या-छोट्या गोष्टीत ते रागवली आई, की कविता कर. काही झालं, की कोणतेही करून ते यमक जुळवून ते मस्ती करायचे, शब्दांचे खेळ करायचे. त्यांना वाटलं, की आपणही जबरदस्त आर्या करू. त्यांनी आर्या केल्या. शाळेमध्ये गेले. शाळेमध्ये त्यांना वाटलं आता एक्सक्यूज मी, आपलं तर खूपच कौतुक होईल. पण त्या काळात ना, आता कसं शिक्षकांना खूपच नियम आहेत, की तुम्ही मुलांशी असं वागू नका वगैरे. तेव्हा काही नाही, हातात छडी घेऊनच असायचे, चालायचं. 2 त्यांनी ठेवून दिले आपल्याला तरी काही वाटायचं नाही. असा तो काळ होता. तेव्हा त्यांना ते प्रोत्साहन मिळेल इतके खुश होते ते. गुरुजींनी वाचली आर्या. "तू काय समजतो रे?" म्हणे स्वतःला. "तुला एवढं तरी ठाऊक आहे का, त्यांचं गण आणि मात्रा याची थोडी तरी तुला माहिती आहे का?" त्यांना कळलंच नाही. त्यांना वाटलं आपल्याला तर डोक्यावर घेतील. मी तर महाकवी आहे. लहानसा पोर तो 8-10 वर्षाचा. खूप स्वतःला महाकवी समजतोही आहे. खरी गोष्ट आहे. मी महाकवी आहे आणि मी महाकवी होणार आहे. असं करून तो रचतो आहे आणि अशा वेळी काय होतं, की थोडं शिक्षकांनी ज्या पद्धतीने त्याला त्याच्याशी बोलायला हवं होतं, एकदम मार देणं, दूर हाकलणं, फार वाईट पद्धतीने त्याच्याशी वागले आणि तुला माहिती तरी आहे का गण आणि मात्रा कशाशी खातात? जा, लहान तोंडी मोठा घास घेऊ नको. हे बिचारे हिरमुसले. पण मुळू-मुळू रडणारे, जाऊ दे मला तर कौतुकच नाही, असे तर ते नव्हते. त्यांना जर असं कोणी केलं ना, त्याच्या 10 पटीने जास्त ते उसळून निघाले. असं व्यक्तिमत्व होतं. अग्नी होता तो. ते म्हणाले मनातल्या मनात, "यांना तरी येतं का गण आणि मात्रा?" हे मला सांगतात आणि ही गोष्ट खरी आहे. की त्यांनी सांगायला हवं होतं ना त्याला, की "बेटा हे असं आहे, खूप छान केलंय तू, यामध्ये सुधारणा कर. ही गण असेल, मात्रा अशी, असं असतं, असं लिहावं लागतं." त्यांना येतच नव्हतं. हे सावरकरांनी खटकन ओळखलं 8 वर्षाच्या मुलानी. मग ते म्हणे, "राहू द्या ना, तुम्ही म्हणताय तुम्हाला तरी येतं का?" ही त्यांच्यामध्ये प्रचंड म्हणजे कोणी म्हटलं तर ते असं गप्प बसणं, "जाऊ दे आता मला काही येत नाही," असे नव्हते. घरी गेले. रात्री त्यांनी अ, इतकं म्हणजे दिवा लावून ज्याला म्हणतो सगळे झोपले असताना, त्यांना वाटलं आता घरचेही रागवतील आपल्याला, की तू काय स्वतःला समजतो म्हणून. मग त्यांना त्यांच्या मनात काय होतं माहिती का, की आपण महाकवी आहोत. हे लहानपणी त्यांना मी महाकवी आहे, मी महाकवी आहे आणि मी होणार आहे. जे काय असेल ते मी होणारही आहे. असं त्यांच्या बालमनाला जाणवत होतं. रात्री त्यांनी काय झोपले असताना काही काव्याच्या ओळी त्यांना स्फुरल्या आणि चाफेकरांचा फटका त्यांनी एवढ्या लहान वयात लिहून काढला. आजही तो प्रसिद्ध आहे. चाफेकरांचा फटका. आता हे लिहत बसले, विसरून गेले, की आपण भान हरपून जातो ना कवी. वडील आले मागून, असे उभे राहिले. त्यांनी पाहिलं. त्यांचं लक्षच नाही, ते आपले लिहिण्यात मशगूल, की आपल्या पोरांनी काय लिहिलं आहे, अद्वितीय लिहिलंय यांनी. चाफेकरांचा फटका लिहिला आहे आणि पाठीशी उभे राहून बघू लागले. त्यांना कळेना, की इतकं अद्वितीय कवित्व असणारा आपला मुलगा
आपण त्याचं कौतुक करावं, की आपण त्याला थांबवावं? कारण याला इंग्रज पकडूनच घेऊन जातील, तुरुंगात टाकतील. मी काय करू अशा वेळी? ते पाठीवरून हात फिरवतात, म्हणतात, "बेटा, काय म्हणू मी तुला?" मग एका बाजूनी बसून जातात. त्यांना सुचत नाही काय म्हणावं. पण म्हणे, "ही गोष्ट खरी आहे, की तू खरंच अद्वितीय कवी आहेस." पण आपल्या कुटुंबाची वाताहात व्हायला हे कारणीभूत होऊ शकतं. हे कारणीभूत होऊ शकतं. एवढासा पोरगा म्हणाला, मनातल्या मनात वडिलांना उत्तर तर दिलं नाही त्यांनी, की "अण्णा असं जरी मला म्हणाले, तरी म्हणून काय आपण काही करूच नये का? अन्याय सहन करायचा, विरोध करायचा नाही." चाफेकर बंधूंचा तर एवढा पगडा होता त्यांच्यावर, की विचारता सोय नाही, एवढ्या लहान वयामध्ये. आणि त्यांना वाटायचं, की त्यांनी आता ते मला दायित्व दिलंय, ते गेल्यावर ते मला दिलेलं आहे आणि मला त्यांचं काम पूर्ण करायचंय. आता ह्यामध्ये आपण बघतो, की कुटुंबात पॅरेंटिंग आजकाल जे म्हणतात, त्याच्यासाठी खूप जण विचारतात, की मुलांशी कसं वागावं? यांना कोणी शिकवलं हो? उपजत यांच्या घरात आहे. हे संस्कार आहेत. वडिलोपार्जित जे संयम, एकदम रिएक्शन देणं. काही कोणी आपल्याला म्हटलं, की एकदम राग येतो आणि आपण फटकन काहीतरी बोलून जातो. हा संयम अण्णांमध्ये दिसतो, त्यांच्या वडिलांमध्ये. अजून हा लहान पोर आहे 8-10 वर्षाचा. त्याला एवढं नाहीये. तो फटकन बोलणार आहे. पण तरी तो संयम ठेवतो, की माझ्या मनात जे आलं, की म्हणून काय हे असं करायचं बोलून दाखवत नाही. हा संयम कुणी शिकवला बरं याला? कुणी असं बसून सांगितलं का, "बेटा संयम ठेवायला हवा, असं वागू नये." असं म्हणून मुलं नाही शिकत. मुलं आपल्या वागणुकीतून शिकत असतात. ह्या प्रसंगाला आई कशी वागली होती? या प्रसंगाला वडील कसे बोलले होते? कुणी भांडायला आलं तर ते कोणते शब्द वापरतात? ते खरं बोलतात की खोटं बोलतात? सगळं समजतं मुलांना आणि हे संस्कार त्यांच्यावर नकळत होत असतात. याचा अर्थ असा, की आई-वडिलांना आपल्या दोघांचे जे रिलेशन्स आहेत, जे संबंध आहे, जे वागणं आहे, ते मुलांसमोर अतिशय आदर्श ठेवावं लागतं. आता ठेवावं लागतं म्हणतेय. कारण की आता तसं राहिलं नाहीये. आपण सगळेजण एकमेकांना ओपनली अगदी फटकन मनात आलं तर नवऱ्याला, "अहो तुम्ही काही म्हणता का?" ही गोष्ट कॉमन आहे, म्हणजे मी पण तशीच म्हणते. मग आपण जर असं बोलतो, तर मुलं सुद्धा बोलायला लागतात. इतकं आपण नियमात राहायला हवं का? किंवा आपण काय करायला हवं याची काही मी तुम्हाला टिप्स जरूर सांगते, की आपण ओपन झालं, आपण त्या काळासारखं खरंच नाही वागू शकणार. इतकं आर्टिफिशियल आपण नाही राहू शकणार. काळ बदलला ना. काही हरकत नाही. आपण अगदी फ्रेंड्स म्हणजे नवरा-बायको आजकाल मित्र-मैत्रिणीसारखे असतात. ते एकमेकांना नावही ठेवतात. "तू कर बरं आता" म्हणून अहो पण गेलेला आहे. मग ते वाईट आहे की चांगलं आहे? काळ आहे, बदललाय, एक्सेप्ट केलं आहे. काही हरकत नाही. पण मुलांवर संस्काराची जबाबदारी मात्र मनात ठेवा. तुम्हाला जसं वागायचं तुम्ही वागा आपसामध्ये. पण तुम्ही जर का मुलाला जन्म दिलेला आहे, याचा अर्थ तुम्ही काही विचार करून दिला असेल ना, की त्याला या देशाचं चांगलं नागरिक बनवावं, चांगले संस्कार द्यावे. ह्या दृष्टीने व्हायला हवं ना. आणि हे होताना दिसत नाहीये आणि आई-वडिलांनी हे भान म्हणजे इकडे मुंडले शाळेमध्ये बोलावलं होतं मला. तेव्हा त्या मॅडम आल्या. त्या म्हणे, की "मॅडम तुम्ही बोला आणि सांगा, की एक दोघं जण आई-वडील ते इतके भांडतात. लहान मुलगा बसला आहे तिथे आणि तो वाट पाहत असतो आपल्या आई-वडिलांची आणि तो म्हणतो, की अजून आले नाही ना, भांडत असतील एकमेकांशी." एकमेकांना शिव्या देत असतील आणि तो सुरू झाला. आई कशी बोलते मग त्या लहान मुलाला कुठे कळतं, के-जी-1चा मुलगा, त्याला कुठे कळतं? त्यांनी आम्हाला मॅडमनी सांगितल्यावर मी माझं जे भाषण झालं पॅरेंटिंगवरचं त्यामध्ये मी इनडायरेक्टली सांगितलं. कारण डायरेक्ट आपण सगळ्यांसमोर कसं म्हणणार आहे. पण मात्र मी हेच या ठिकाणी मला पॅरेंटिंगचं वाटतं. ह्या ठिकाणी सावरकरांच्या संस्काराचं कौतुक वाटतं. हे त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे. ते आपण रुजवू शकतो आपल्यात नसेल तर, आहे ना? प्रत्येक गोष्ट नाही मिळाली आपल्याला. कितीतरी मुलं म्हणतात, की "मॅडम आमच्या घरी तर इतकं भयानक वातावरण आहे." हो, पण तुम्ही रुजवू शकता. तुम्हाला जर चांगलं वाईट समजत असेल, तुम्हाला जर हे वाटतं आहे, की आपल्याला चांगले संस्कार व्हायला हवे, तर तुम्ही हे नक्की रुजवू शकता.
आणि सावरकर तर पूर्ण त्यांची फॅमिली, पूर्ण त्यांचं कुटुंब याकरता मला अतिशय आदर्श असे वाटतात. आता त्यांचा जो मोठा भाऊ होता ना, अण्णा जे आहे ते प्लेगनी गेले. खूप भयानक झालं. पाणी, पाणी मागत होते ते, की "बेटा मला पाणी दे." पण त्यावर पाणी देणं चालत नसे. ते त्यांना वरती खोलीमध्ये ठेवलं, दार लावून घेतलं, की ते ओरडत होते, "पाणी दे, पाणी." पाणी नाही दिलं त्यांना, कारण की त्यांनी प्लेग वाढतो. मग काय करणार? खूप त्रास झाला आणि तशा ह्याच्यामध्ये ते कधी गेले कळलंच नाही. आवाजच बंद झाला त्यांचा. ते पाणी मागणं बंद झालं. सगळ्यांना वाटलं ते झोपले आणि म्हणून थोडा वेळ शांत खाली सगळे झोपले. बाबा आला. बाबा कुठून तरी भयानक ह्याच्यातून आला होता तो. क्रांतिकारकच असल्यामुळे आणि रात्री काहीतरी 4 वाजता पहाटे आला आणि आल्याबरोबर, "अण्णा कुठे?" म्हणे, "वरती आहे." तडतड, तडतड जिना चढत सगळे गेले. दार उघडलं. पाहिलं तर अण्णा या जगात नव्हते. इतकं त्यांनी सोचलेलं आहे ना पूर्ण फॅमिलीनी. हेच नव्हे तर सगळ्यात लहान भाऊ जो आहे, त्याला पण प्लेग झाला. पण तेव्हा बाबाचं लग्न ह्यावेळी झालेलं होतं, जेव्हा अण्णा गेले तेव्हा. त्यांच्या लग्नाचं सुद्धा ती जी आता पहा, आपण म्हणतो ना सोयरी, कुठून येणार आहे मुलगी, कशाचं किती बघायचं ना पूर्वी. ही जी मुलगी आहे, ही त्र्यंबकेश्वरांच्या फडक्यांची मुलगी आहे. म्हणजे कोण? त्र्यंबकेश्वरां म्हणजे अतिशय वासुदेव बळवंत फडकेंच्या घराण्यातली ही मुलगी आहे. आणि इतके खुश झाले ना तात्या म्हणजे सावरकर, फडक्यांच्या घराण्यातली वहिनी, फडक्यांच्या घराण्यातली वहिनी. इतके खुश होऊन नाचत होते ते, की बापरे! त्यांना वाटलं, की काय मिळालंय आपल्याला. आणि या वहिनीचं जेव्हा लग्न झालं ऍक्च्युली, त्याचं मी थोडं तुम्हाला, ठीक आहे मी ते नंतर सांगते कारण हा पॉइंट वेगळा आहे. त्र्यंबकेश्वरला गेले आणि तिथे सगळे मित्रमंडळी वगैरे सगळे गेले. बरं यांचे मित्र कोण होते बरं तात्यांचे? भिक्या महार, युसुफ मोडक, परशा म्हणजे बापू, नाथू, गोपाळ कुलकर्णी, शिंपी, त्यानंतर न्हावी, महार, सगळे त्यांचे जवळचे मित्र. आणि त्यांनी म्हटलं होतं जसं शिवाजी आहे ना 10 वर्षाचा आहे पोरगा, आणि त्याला जसं शिवाजीला सरदार असायचे ना तसे माझे सरदार आहे. आणि त्यातला मेन सरदार कोण आहे? तो भिक्या महार. यांना घेऊन ते गेले बाबाच्या लग्नाला. तुम्ही विचार करा तो काळ कोणता होता. नाही बाबा मी येणार. बरं बाबाही त्यातलाच. हो चल काही हरकत. कारण ते मानतच नाही ना, आतूनच नाहीये ना. ते गेले सगळे लग्नाला. आता तिथे फडक्यांचं घर आणि एवढा आले, इतके श्रीमंत ना घरचे. आणि त्यांनी म्हणजे त्याला म्हटलं, तात्याला कसा मान दिला आपल्या ह्यांनी बाबा म्हणजे तात्याला खूप मान मिळत होता कारण दीर आहे, मुलीकडचे आहेत. आणि खूप कौतुक त्या तात्याचं. त्याला अहो 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 विनायकराव, अहो विनायकराव, ह्या तात्याला मोठं कौतुक की 10 वर्षाचा मीन मला अहो विनायकराव म्हणतायत. मग म्हणाले की चला ना आपण जेवायला जाऊ. तिथे त्यांना दिसलं सोवळ्याची पंगत आणि ओवळ्याची पंगत. ते म्हणाले, अतिशय धीट मुलगा हा. ते गेले त्या यांच्याजवळ, काकाजवळ त्यांच्या, आणि त्यांना म्हणाले की नानासाहेब नाव होतं त्यांचं. मला ना आमचे हे मित्र आहेत ना, हे सगळे एकाच पंक्तीत बसतील. म्हणे वावा काहीच हरकत नाही, सगळे ब्राह्मणच आहे ना. नाही नाही, हे सगळ्या जातीचे आणि धर्माचे पण, कारण युसुफ पण आला होता, युसुफ मोडक पण आला होता. म्हणे काय करायचं आता. सासरच्या मंडळींचं त्यांना सोडता नाही आलं कारण घरच्या कोणीच विरोध नाही केला ना, यांच्या सावरकरांनी कोणीच विरोध नाही केला की अरे राहू दे ना असं का वगैरे, काही झालं नाही. हो तो म्हणतोय ते बरोबर आहे. यांनी दिवाणखाण्यामध्ये खास पंगत मांडली आणि सगळे सोबत बसले तिथे. आणि वहिनी येसू वहिनी सगळ्यांना वाढायला आली. खूप गमत्या झाल्या तेव्हा, याला वाढ त्याला वाढ, आणि ती बिचारी घाबरली आणि सगळं लाडवाचं हातून पडून गेलं तिचे. मग ह्यांनी काही नाही, ते पडलेले सगळे उचलले. हसी मजाक ज्याला म्हणतो की हास्य विनोद आणि आनंद असा त्या वहिनीच्या येण्याने झाला. बरं वहिनी आली जेव्हा भुगुरला,
तर तेव्हाच्या काळात काय पद्धत होती, की शालू जो आहे किंवा साडी जी आहे ती आपल्या सासूची नेसायची. जुनी तेव्हा भरजरी सोन्या चांदीच्या जरीच्या असायच्या. पिढ्यानपिढ्या त्या घालायच्या. तर तिने तो नेसला होता आणि पाठमोरी तिने म्हटलं, "आई!" एकदम त्याला वाटलं, "आई!" म्हणजे आई आपली सोबत आहे, असंच त्यांना वाटलं. आणि मग त्यांना कळेना, की आपण हिला आई म्हटलं. हे या ठिकाणी ना खूप मोठा संस्कार आहे हं. ही गोष्ट जरा नीट ऐका, की येसू वहिनी जी आहे ती पण त्याला मुलगा मानते. काय असतं ना, आपण कुणाला खूप प्रेमाने माझी आई असं म्हणतो. ती लहान आहे 2 वर्षांनी मोठी फक्त. हाही विचार करायला हवा. मी काय एवढी मोठी आहे का? किती बायका म्हणताना मी पाहिलेलं आहे. किती म्हणजे मी काय एवढी मोठी आहे का, की तुम्ही मला आई म्हणता? एकदम राग येतो. आपण जेव्हा कुणाला आपलं मानतो ना, तेव्हा त्यांनी पण आपलं मानावं लागतं की नाही? मी नुसतं प्रेम करते, की मला खूप वाटतं, मला खूप वाटतं. पण जर तीच व्यक्ती आपल्याला नाही आपलं मानत आहे, तर कसं होणार बरं कुटुंब छान? ती एवढीशी पोर, "हो भाऊजी" म्हणते त्याला, "मी आईच आहे" म्हणते. एकदाही तिच्या मनात हे नाही आलं, की मी तर ताईसारखी आहे, एवढी लहान आहे. 14 वर्षाची मुलगी आहे ती. किती मॅच्युरिटी आहे तिच्यात, हा विचार आपण करायला हवा, की ही मॅच्युरिटी आज 14 वर्षाच्या जाऊ दे, 25-30 वर्षाच्या मुलींमध्ये तरी आहे का? आणि हीच आपल्याला यांच्या कुटुंबात पाहून आणायची आहे. एक तर पहिले आपल्या स्वतःत आणायची. आणि मग आपल्याला ती सगळीकडे बघायचंय आपल्याला, की आपण कशा पद्धतीने हे प्रेम वाढवू शकतो. सतत आपल्या इथे असं धुसफूस दिसते. जॉइंट फॅमिली तर नाहीच राहिली आहे. पण जॉइंट फॅमिली पण तेव्हाच छान वाटते ना, जेव्हा एकमेकांचं प्रेम असेल. नाही तर वाटतं नको रे बाबा, खरी गोष्ट आहे, की नको. तुम्ही दूर बरे, आम्ही तर ठीक आहे आजच्या काळामध्ये स्पेस सगळ्यांना हवी आहे, दूरच राहा. पण दूर राहूनही प्रेम करता येतं ना. इथे तर एकात आहेत हे आणि एवढं सोचलंय येसू वहिनी म्हणजे तर बापरे! म्हणजे तिला काय म्हणावं? मला तर वाटतं आधी शक्तीनेच जन्म घेतला होता त्यांच्या घरी, की एवढ्या भयानक त्रासातून त्यांना बाहेर काढण्यासाठी अशी सक्षम गृहलक्ष्मी त्या घरात आली होती. आपण ना आधुनिक काळाप्रमाणे मॅनिफेस्टेशन हा एक प्रकार आहे ना, की आपल्याला काही हवं असेल समजा, तर आपण काय करतो? विचार करतो, की अरे मला हे हवं आहे. मग आपण इमॅजिन करा, की तुम्ही खूप श्रीमंत झाले आहे, तुम्ही मोठी गाडी आहे किंवा जे काही तुम्हाला डॉक्टर व्हायचं, तुम्ही डॉक्टर झाले, तुम्ही पेशंट बघा, असं बघा. डोळे मिटून बघा. तुम्हाला ते झालेलं दिसतं. काही दिवसांनी निसर्ग कामाला लागतो. पण आपल्याकडे माहिती का, आपल्याकडे ही पद्धत अशा पद्धतीची नाही आहे. आपण मॅनिफेस्टेशन नाही करत, आपण कृती करतो. कर्मकांड आहे आपलं. जसं की सून बाहेरून आली, तर आपण एक पायली ठेवतो, त्याच्यात तांदूळ घालतो, सुपारी आणि हे आणि तिच्या पावलांनी ती ढकलायला लावतो आणि ती ओलांडून येते. हे मॅनिफेस्टेशनच आहे. हे मॅनिफेस्टेशन आहे. आपले कितीतरी संस्कार मॅनिफेस्टेशन वाले जे आपल्याला कोणी सांगितलं नाही. आता आधुनिक करून सांगतेय मी फक्त, की ती येणार, ती लक्ष्मीच्या पावलांनी येणार. तुम्हाला लक्ष्मीसारखा तिला आदर द्यावा लागेल. असं म्हणतात, घरातल्या स्त्रीला कधी दुखवू नये. लक्ष्मी अप्रसन्न होते आणि ही गोष्ट खरी आहे. ही अगदी खरी आहे. मी ज्याही ठिकाणी म्हणजे आता मी काउन्सिलिंगमुळे मी इतक्या बायकांना त्यांच्या डोळ्यात पाणी दिसतं आणि मग जेव्हा मी तिच्या नवऱ्याशी बोलते, की तो इतका तिला असा बोलतोय, तर तो खूप दुःखी असतो. तो दुःखी आहे, त्याला ऑफिसमध्ये त्रास आहे, इकडे त्रास आहे, तिकडे त्रास आहे. मग मी खरं सांगू का? आजच्या शब्दामध्ये मी छापलं त्याला. म्हटलं, "तू तुझ्या लक्ष्मीवर राग काढतोय ना, ती लक्ष्मी बाहेरची तुला प्रसन्न होणारच नाही. पैसा आला तरी सुद्धा म्हणजे पैसा आहे, पण प्रसन्नता नाही येणार. ती अलक्ष्मी येईल तुझ्या घरात. असं नको ना करायला." त्याला ही गोष्ट म्हणजे आत्ता त्याला लक्षात आलं, की पैसा तर येतोय माझ्याकडे आणि आपण बघतो समाजामध्ये केवढे भयानक म्हणजे इतका पैसा आहे, की आपण असं करूनच बघावं, की हे तर इतके भयानक भ्रष्टाचारी लोकं आहे. पण आपण हे नाही समजत, की ती लक्ष्मी नाहीये, ती अलक्ष्मी जातीये त्यांच्या घरी आणि त्याचे रिझल्ट्स ती देईल. आपल्याला एवढासा असला ना, तरी पुरे आहे.
पण आपल्या घरामध्ये आनंद राहिला पाहिजे हे महत्वाचे, हे येशू वहिनीच्या वागण्यावरून शिकले. इतकं सुंदर तिचं म्हणजे वर्णन आहे की आता लहान बाळ 15 वर्षाच्या मुलीच्या हातामध्ये तीर येतो लहानसा 3 वर्षाचा. ती त्याच्याशी आई म्हणून बोलते, आईसारखं करते आणि इतकं प्रेम देते त्याला की आपलं मूल असावं. आणि वय तुम्हाला सांगितलंच आहे 15-16 वर्ष, 14-15 वर्ष बस. 16च्या आतली ही मुलगी आई व्हायलाही तयार आहे. बाळ आपलं नसून आपलं केवढं मातृत्व आहे, हे सामान्य नाहीये. मला खूपदा वाटतं की खरंच अशा असतील का फॅमिलीज? खरंच असे परिवार आहेत का की जिथे इतकं खरं खरं प्रेम आहे? दिखावा वेगळा, दिखावा तर खूप आपण बघतो, पण खरं प्रेम का नाहीये हो? का आपण काहीतरी झालं थोडंसं खुट्ट की आपण त्यांना नावं ठेवायला लागतो किंवा झालं तर सोडता येत नाही. सतत आपल्याला ईर्ष्या होत असते. कशामुळे आहे? मे बी कलियुग म्हणू, पण सावरकर तर कलियुगातलेच आहेत ना. आपण ते एक्सक्यूज नाही देऊ शकत. तर बाळ होताना जेव्हा प्लेगने ग्रासला होता, बाळ म्हणजे नारायणराव. तर जे डेंटिस्ट झाले पुढे, ह्यांना घेऊन जे बाळ होते, बाळ काका म्हणा किंवा बाळ भाऊ, ते घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये. इंग्लिश लोकांचंच असायचं तेव्हा, नर्स होती. तर ती ना इतकी खराब वागायची सगळ्या पेशंट्सची, कारण सगळ्यांना जखमा झालेल्या आहेत, त्या तिला धुवायच्या नव्हत्या. त्या चिडचिड करून असं जोर जोरात घासायची. यांना बघवत नव्हतं. बाबा तिथे फक्त पाहायला गेले होते. त्यांना काही बाकी हे नव्हतं. आपलं मूल आहे म्हणून ते गेले, म्हणजे भाऊ आहे म्हणून ते गेले होते. तर त्यांनी त्या नर्सला म्हणून पाहिलं, की "तू असं नको." पण ते कसलं ऐकणार आहे, इंग्लिश नर्स आहे ती. मग जेव्हा ती त्यांच्या बाळाजवळ आली, बाळाला पुसलं, तो इतका टाहो फोडून रडायला लागला जोरजोरात. ती म्हणाली, ते म्हणाले तिला, की "नका, असं नका करू तुम्ही. किती जोरात तुम्ही, ही पद्धत आहे का काही?" ती म्हणे, "यू ब्लॅक, जास्त बडबड करू नको." त्यांनी काय करावं? एक श्रीमुखात दिली तिच्या धाडकन. झालं. आणि आता काय झालं, की "तू तुरुंगात जाशील म्हणे आता. तू आता इथे राहणारच नाही." मग ती चालली गेली. ती कधी बाळकडे आली पण नाही, पाहिलं नाही आणि काही मग यांनी काय केलं, आपल्या भावाचं ड्रेसिंग करताना इतरही जखमी लोकांचं सुरू करून दिलं, की जाऊ दे, हे कुठून आलं यांच्यात आता सांगा बरं? आपल्या बाळाचं करता करता इतरही लोकांचं ड्रेसिंग प्रेमाने करू लागले. त्यांनी वाट नाही पाहिली. हिला बदलवू, ती नर्स आहे, ती करेल, मी पण नर्स होऊ शकतो. मी पण ते म्हणजे एक पुरुष असून एक स्त्रीमध्ये जे कारुण्य असतं ते किती होतं त्यांच्यामध्ये. हे संस्कार विनायकवर झाले होते, तात्यावर झाले होते. आणि म्हणून आपण थोडं जरी शिकलो यामधून, तर मला वाटतं खूप मोठी गोष्ट होईल. त्यानंतर तात्यांचं लग्न कसं झालं? हे पण एक इंटरेस्टिंग आहे. मी थोडं शॉर्ट करते. खूप काही मी छान गोष्टी लिहिलेल्या आहे यामध्ये, कारण नथीचा एक इन्सिडेंट आहे, की किती म्हणजे त्यागच त्या घराचा खूप प्रचंड आहे. आणि इथे काय होतं ना, की ती जेव्हा त्याला म्हणजे तात्या येऊन आपल्या येसू बहिणीला सांगतो, की "बघ बाबा असा बोलला आणि तिला श्रीमुखात अशी जोरात मारली आणि खूप नाचतो तो. बरं झालं, बरं झालं." म्हणून. "भाऊजी असं काय करतो? तुम्ही कसे काय खुश होताय? उद्या बाबांना यांना तुरुंगात जावं लागेल." तर ती म्हणत, "तर काय झालं? मला हे सांग," म्हणे "वहिनी, की हे गुराढोरासारखं जगणं आपण का जगायचं? आपण का असं वागायचं?" तर वहिनी त्याला काय म्हणते, ती वेदांताचा अभ्यास केलेली स्त्री होती एवढ्या लहान वयात. आपले जे पती आहे, त्यांनी तिला वेदांत शिकवलं होतं. लिहिणं, वाचणं सगळं या बायकांना येत होतं. अतिशय विद्वान, सगळ्या उपनिषदांपासून यांचा अभ्यास होता. स्तोत्र किती पाठ होती. तिने उत्तर काय दिलं, हे शिकण्यासारखं आहे. "भावजी, माणसाचे हे भोग आहेत, ते असे बयेच्या रूपामध्ये." ती जी कोण बया आहे, नर्स आहे, तिच्या रूपात ते आले समोर. होऊ देत ना, येणारच ते, हिच्या नाही त्याच्या रूपात. जे सहन करायचे ते तर करावंच लागेल ना. तर हे काय या सावरकरांच्या लॉजिकल माइंडला पटत नाही. ते म्हणतात, "वहिनी, किती दिवस सहन करायचं वहिनी?
अरे कृष्णाने नाही का शिशुपालाचे 100 अपराधपर्यंत थांबला होता, तसा संयम. तो म्हणाला झालं यांचे 1000 पाप झाले आहे म्हणतो. तू 100च काय म्हणते. आणि असा त्यांचा छान संवाद चालायचा. आणि हा एकदा असं झालं की अतिशय हुशार घरामध्ये सगळ्यात कोण असेल तर विनायक. एक पाठी आणि प्रचंड बुद्धिमत्ता आणि शार्प, बोलण्यातही जबरदस्त. वयाचं त्याला काही हे नसायचं, तो कोणालाही जाऊन बोलू शकायचा. त्याला नाही पटलं तर तो बोलणार. आता त्याची मॅट्रिकची परीक्षा होती आणि घरामध्ये दारिद्र्य, कारण की त्यांची जी जमीनदारी होती ती पण गेली होती भुगूरच्या घरी जे होतं ते. मग त्यांनी ठरवलं की आता काय करायचं. तर हे श्रीमंत घरचीच होती ही येसूवहिनी. एक 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 दागिना विकत गेले, सगळे संपले. मग बाबा तिला म्हणाले की अगं मला दागिना दे, मला काही आता याची मॅट्रिकच्या परीक्षेचे पैसे भरायचे, फी भरायची. ती म्हणते आता तर काहीच नाहीये. तुझी नथ आहे ना नथ. नथ. ती एकदम घाबरते. नथ. नथ ही आईने मला दिलेली आहे. मला माझ्या सुनेला द्यायची आहे. माझ्या मुलीला द्यायची. म्हणजे मुलीकडचं दिसतंय मला हे. कारण आजीने आईला आणि आईने मुलीला दिली आहे. ही पिढी जाते, ही मी नाही देऊ शकत. ही मी कसं देऊ? तर ते खूप रागवतात. ते कधी रागवले नाही आपल्या बायकोवर आणि हिने कधी विरोध केला नाही. पण त्या नथीचं एक इमोशनल, पैसा म्हणून नाही, ते महागाची आहे म्हणून नाही, तिने तर मोठी तोळ्याचे दागिने देऊन टाकले. तर ते एकदम हे होतात की हिने नाही म्हटलं मला. आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तात्या बघतात की वहिनी, नवरात्र सुरू झालंय आणि वहिनीच्या नाकात नथ नाही, खूप वाईट वाटतं त्यांना. की आपण वहिनीला वचन दिलं होतं तिच्या वडिलांना की आपण हिला सुखात ठेवू, पण आपण कुठे सुखात ठेवलं. त्यांना आठवलं की राम, लक्ष्मण आणि जानकी, सीता मैयाला एकदा तहान लागते, तेव्हा लक्ष्मणाला ती म्हणते, नाशिकच्या जवळ ते ठिकाण आहे, की मला तहान लागली आहे. तर लक्ष्मण गंगेजवळ जवळूनच जात असतो. छोट्या पात्राचं त्यांनी म्हणजे त्याच्या एरियात असतो तो रादर. त्यांनी बाण काढून तिथे ती गंगा आणली त्या ठिकाणी आपल्या वहिनीसाठी. मी काय केलं माझ्या वहिनीसाठी? मी तिला लुटलं, तिला लंकेची पार्वती बनवलंय. किती त्यांना इतकं गिल्ट येतं, इतका राग येतो स्वतःचा, की मी नुसतं माझ्या वहिनीला लुबाडलंय म्हणून. बरं आता ह्यांचं सावरकरांचं जे लग्न होतं ना, ते सुद्धा त्याचे जे तो भाऊ आहे त्याला फक्त आपल्या भावाचं शिक्षण झालं, कारण तो अतिशय विद्वान आहे, ते नको व्हायला की त्याचं शिक्षण होणार नाही. म्हणून माहिती का, ते अशी मुलगी शोधत असतात की जिचे वडील त्यांना पैसे देतील शिक्षणासाठी. हुंडा नाही, शिक्षण याला करून द्या बस. असे त्यांना काही ते मिळतच नाही. आणि मग अ, त्या चिपळूणकरांचं, भाऊराव चिपळूणकर हे एक त्यांनी सावरकरांच्या कुटुंबांना ते ओळखत होते. त्यांनी एक दिवस यमुनेला, 10 वर्षाची होती ती, 8-10 वर्षाची, तिला पाठवलं यांच्या घरी राहायला. जा फिरवून आण नाशिक म्हणून. ती राहिली यांच्यासोबत. तिला काही माहित नव्हतं आणि यांनाही काही माहिती नव्हतं की हे मुद्दाम घडवून आणलंय, की कशी मुलगी आहे तुम्ही बघून घ्या. आणि एवढी माई म्हणायचे सावरकरांच्या पत्नीला. इतकी त्यांची गट्टी जमली की काही विचारता सोय नाही. आणि मग त्यांचं लग्न झालं. आणि त्यांनी त्यांनी सांगितलं चिपळूणकरांनी की तुम्ही काळजी नका करू, नुसतं शिक्षण नाही इथलं, तर मी त्याला विलायतेत पाठवेल. खूपच सधन होते ते. झालं खुश. मग हे म्हणाले विनायक की बाबा, मला तू घर जावई बनवतोय का? मी बनणार नाही. म्हणे अरे घर जावई ते म्हणाले का? अरे पण हे काय आहे म्हणे, एक प्रकारे हेच आहे ना. नाही नाही म्हणे, तू मला तुझ्या शिक्षणात ते देतात आहे ना खर्च, चुपचाप शिकून घे. आणि त्यांनी त्याला शिक्षणासाठी तयारही केलं आणि लग्नही खूप छान पद्धतीने झालं. आणि त्यावेळी ते इतके श्रीमंत होते की एक मिनिट, खूप छान एक मी कुठे लिहिलंय बघते. हा,
विणीच्या पंक्तीमध्ये चांदीची ताटं होते, नोकर चाकर, येसूवहिनी आईला अगदी आईचा मान, भावाला वडिलांचा मान, इतका आदर की ती बिचारी लाजूनच गेली, इतकी दबून गेली. तिला वाटलं बापरे किती आपल्याला चांगलं, कारण तिला सवयच नाही ना, साधी बाई अगदी. आणि सगळे तिला हे, तर तीच म्हणाली आता पंगत बसली तर भाऊजी उखाणं घ्या ना, या तात्याने उखाणा काय घ्यावा बरं. भारत मातेच्या स्वतंत्रतेची हाती बांधली कंकण, भारत मातेच्या स्वतंत्रतेची हाती बांधली आहे कंकण, वहिनी तुझ्या धाकट्या जावेला सांग, विवाहानंतरची वाट आहे खडतर. झालं सगळे चुप. सुकाणं घेतलं. आता येसू वहिनीला वाटलं काय हे शीघ्र कवी तिला खरं खरं सांगतात आहे. आणि तिला माहित होतं खरं तर आहे. ती घाबरून गेली बिचारी, एवढीशी पोर. सगळे चुप. तेव्हा माईला भांबावून गेली होती बिचारी लहानशी. तिला मग येसुविने म्हणे, अरे असा उखाणा घेतात का, चांगला उखाणा घे बरं. बरं बरं म्हणे वहिनी. भाऊरावांनी केला आहे लग्नाचा थाटमाट. भाऊराव म्हणजे सासरी बुवा. भाऊरावांनी केलाय लग्नाचा थाटमाट, यमुनेला घास भरवतो मी दही भात. आता त्यांनी उखाणा घेतला. तेव्हा कुठे वातावरण जे आहे ना, ते थोडं ठीक झालं. आता मी तुम्हाला एक दोन, मला वेळ सांगाल हा, तसं मी बघते आहे की आपण म्हणतो ना की संस्काराच्या बाबतीमध्ये एक खूप महत्वाचं मला असं वाटतं, युसूफचं मला तुम्हाला सांगायचंय. पण आणखीन पहिले आपण असं करू, पहिल्यांदा जी उडी घेतली ना त्यांनी त्या मार्सेलिस या बेटावर, त्या ठिकाणी फ्रान्सला, ती घेण्याचं सामर्थ्य या तात्यामध्ये कसं आलं असेल, याचे दोन प्रसंग. एक प्रसंग मी महत्वाचा तुम्हाला सांगते की या माणसाने अशी अचानक कशी काय, त्यांची अचानक कधीच नाही. ते नेहमी म्हणायचे माझी रिहर्सल आधी झालेली आहे, हे पडायच्या आधी माझी रिहर्सल झालेली. मग कशी झाली तर मार्सेलिसच्या सागरात जेव्हा उडी घेतली ना, हे धैर्य येण्यासाठी एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. तात्या आणि त्यांची मित्रमंडळी एका मोठ्या विहिरीवर नेहमी पोहायला जात असत. आणि तात्या पोहण्यात खूप पटाईत होते. आणि एक जो शेठजीचा मुलगा होता ना, तो भोपळा लावून बांधून असा पोहत होता. आता हे तात्याला काही पाहवलं नाही, असं पोहतात का, असं पोहतात का. तोही 10 वर्षाचा 8-10 वर्षाचा पोरगा. त्यांनी जानव्याला किल्ल्या आणि एक छोटासा चाकू राहायचा. यांनी काय केलं, तात्यानी त्या भोप्याला कापून टाकलं, त्या दोर त्याचं कापून टाकलं. त्याबरोबर हा गटांगळ्या खात राहिला. जे सगळे कॉलेजमध्ये असतानाच आहे, कॉलेजमध्ये, तर ते गटांगळ्या खायला लागला. यांनी वाचवलं अर्थातच, त्याला वर घेऊन आले. तो खूप चिडला आणि सगळ्या कॉलेजमध्ये झालं की या तात्यानी याचा दोर काप. तर म्हणे तू कापला का, तर हो म्हणे मी लपवतो कुठे. म्हणे का कापला, मला माहित होतं मी तुला वाचवू शकतो, मी तुला बुडून नसतं दिलं. हो पण तो कापला का. अरे असं पोहतात का कधी, ते भोपळा लावून त्याच्यासाठी बाहुत बल असावं लागतं. आणि जर बल आहे तर चुपचाप पोह. आणि उद्या पण मी सगळ्यांसमोर सांगतोय, उद्या पुन्हा तो भोपळा लावला ना, पुन्हा मी कापून टाकेल. इतके ते काय म्हणतात त्याला, की एवढं त्यांचं तेज होतं ना, की सगळे घाबरायचे त्यांना, की हा काही करू शकेल. आणि असं वाटतं ना, की हे धाडस खरंच उपजत तर असावंच लागतं, पण या धाडसाला योग्य दिशा देणं खूप आवश्यक असतं, आहे ना. आणि सावरकरांच्या कुटुंबानी अर्थात ते खूप छान केलेलं आहे. आणि आईप्रमाणे तिने जसा सांभाळ केला. बरं, वहिनी आणि दीराचं नातं कसं असावं याचं सुंदर उदाहरण म्हणजे येसू वहिनी आणि तिचा दीर विनायक किंवा तात्या. हे काय करायचे की ती रुसायची खूप, काही ना काही कारणाने. तू असंच म्हटलं वगैरे, त्यांचं भांडण होत असत. तर ते कविता करायचे आणि तिला हसवायचे. आता जेव्हा ते दातार वाड्यामध्ये असताना खूप हाल झाले हो, दातारांकडे राहिले ते त्या वाड्यामध्ये, त्या होत्या. आणि त्यांच्या मुलाला मोठं करत होत्या, कारण त्यांची जी बायको होती ना, ती खूप म्हणजे बाळणपणामध्ये ती फार वीक झाली होती, अशक्त होती. तर सगळं येसू वहिनीच तिथे राहून करायच्या. आणि तिथे बाळ पण होता, त्याच्या शिक्षणासाठी म्हणून की कोणाला कोणीतरी मदत करेल आपल्याला, म्हणून त्या दातारांकडे होत्या.
तर हे तेव्हा लंडनला होते. लंडनवरून त्यांनी आपल्या इतकं वहिनीवर प्रेम आहे बघा. त्यांनी एक पत्रामध्ये कविता लिहून पाठवली. जयाची तुवा प्रति पाळिले, मातेचे स्मरण होऊ न दिले. तू माझ्या आईचं स्मरण मला होऊ नाही दिलं. श्रीमती वहिनी वत्सले, बंधू तुझा तो तुझ नमी. तुला हा बंधू नमस्कार करतो. अशी सुरुवात त्यांनी केली. इतकं तिला रडायला आलं, गहीवरून आलं. धीर भावजाईचं हे नातं किती सुंदर आहे ना, अगदी आपण भारावून जातो. आणि अजून त्यांनी, तू धैर्याची असीम मूर्ती, माझे वहिनी माझी स्फूर्ती, राम सेवा व्रताची पूर्ती, ब्रिज तुझे आधीच. त्यानंतर अ, हे वहिनीवरचं त्यांचं प्रेम आहे आणि आपण पाहिलं की त्यांनी ती जी उडी घेतली होती मार्सलेसला, ती घेण्यामागे काय कारण असतं. आता खूप महत्वाचा शेवटचा मी एक प्रसंग सांगते आहे, जो आपल्याला माहिती आहे की नाही माहिती नाही मला, कारण यावर खूप बोलल्या नाही जात. म्हणून मी गेले होते आता 1 महिन्यापूर्वी अ, रत्नागिरीला. आणि रत्नागिरीला मी पतितपावन मंदिर पाहिलं. मी फोटोमध्ये पाहिलं होतं, की पतितपावन मंदिर सगळ्या जातीचे लोक, धर्माचे नाही, जातीचे लोक सगळे हिंदू पाहिजे बस. ते बसले होते, जेवत होते आणि तसा फोटो पाहिला होता मी. तर मला इतकं छान वाटलं त्या मंदिरात गेले तर. आणि मग मी त्याचा अभ्यास केला, की ते नेमकं काय झालं. पतितपावन तो जो फोटो आपण पाहिला होता आणि तिथे खूप सुंदर लक्ष्मीनारायणाची अशी मोठी, असं वाटतं उभे आहेत आपल्यासमोर, अशी उंच अशी मूर्ती आहे लक्ष्मीनारायणाची. आणि तेव्हा ना एक हे अंदमानवरून सुटल्यावर नजरकैदेत होते ना रत्नागिरीमध्ये, ते त्या तुरुंगामध्ये होते. नंतर त्यांना नजरकैदेत ठेवलं. तेव्हा ह्यांचे आपल्या धर्माला प्रबल करण्याचे उपक्रम चालू झाले होते. ते बसून कधी राहिलेच नाही. भलेही सरकार विरुद्ध नसेल केलं, पण आपल्या धर्मातले त्यांना ज्या चुका दिसत होत्या, की या दलितांना जाऊ देत नाही या मंदिरामध्ये, तर खूपच जबरदस्त आहे. 2 प्रसंग आहे. पतितपावन मंदिर त्यांनी बांधलं, त्याच्या मागचे संस्कार. आपण हेच बघतोय ना, की काय संस्कार असतात, की ज्यामुळे मुलं अशी वागतात. तेच आपण आता बघतोय, की बापू काकांचं आणि अण्णांचं, म्हणजे सावरकरांच्या वडिलांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. अण्णा नवीन घरात आले होते. आता हे जे आहे मी सांगते, हे त्यांच्या काका आणि वडिलांबद्दल सांगते. काका आणि वडिलांचं झालं भांडण. म्हणून काय झालं, की हे जे आहेत अण्णा, हे निघून आले. वेगळं घर केलं त्यांनी आणि ते बापू काका एकटेच राहिले. त्यांची बायको होती, त्यांना मूल नव्हतं, मग ती पण गेली. पण एवढं प्रेम होतं या बापू काकांचं मुलांवर, भावाशी खूप भांडतील, पण मुलांवर एवढं जीव. तर हे नवीन घरात आले ना, तर ते रात्री लपून-लपून पाहायचे, कसा आहे? तात्या झोपला आहे? हा बरा आहे का? ह्यांना खायला प्यायला मिळतंय का? आणि पळून जायचे. अक्षरशः धूम पळायचे. 1-2दा ह्यांनी पकडलंय, की बापू काकाच पळाले म्हणून. आणि रात्री यायचे, पहाटे यायचे, झोपेतून खिडक्यांमधून हे झोपले असतील, मी दिसलं नाही पाहिजे. आणि नंतर-नंतर त्यांनी जेव्हा अण्णा बाहेर गेले, तेव्हा ओपनली यायला सुरुवात केली. सांगू नको बरं अण्णाला मी आलो होतो म्हणून. असंही सुरू केलं. आता अ, एकदा काय झालं, हे सगळेजण घरामध्ये, म्हणजे जे ही जुनी गोष्ट आहे, म्हणजे हा 7-8 वर्षाचा असेल, त्यांच्या घरातून बुगुरच्या ₹10,000 चोरीला गेले. एक तर पैसे कमी आणि त्यामध्ये कसे जमवून, तेव्हा खूप काही कमी नसेल पैशाची, अगदी सुरुवातीचा काळ आहे हा. ते जमीनदारही होते तिथले, त्यामुळे तसं. तर ते ₹10,000 गेले. वडील आले, आता आई नव्हती. आई नव्हती तेव्हा. वडिलांनी शोधलं, म्हणे, "बाबा तुम्ही काय शोधताय?" अरे आईचा करंडा नाही दिसत आहे. त्यांना 10,000 गेल्याचं काहीच नाही. किती प्रेम हे तेही लक्षात येतं आपल्याला. आईचं काय होतं? आई कशी होती यांची? आईचे संस्कार तर आपण विचारच नाही करू शकत. ती आणखीन आधीच्या काळातली असून सुद्धा, म्हणजे तात्या आईसोबत पाणी आणायला नदीवर जायचे. नदीवरून पाणी आणते, तिला खूप त्रास व्हायचा, पण ती तात्यांना धरू नाही द्यायची. "नाही बेटा, तू लहान आहेस अजून. अजून खूप लहान आहे." असेल 5-6 वर्षाचा. आणि तरी पण ती घेऊन येताना थकली, तर एका चिंचेच्या झाडाखाली उभी राहिली आणि त्यांना म्हणाली, की "अरे, थोडा वेळ थांबू आपण." तेवढ्यामध्ये हा जो भीम्या आहे ना यांचा मित्र, तो आला धावत, भीम्या महार. म्हणाला, "मला पाणी द्या ना प्यायला." आता ह्याने आईकडे पाहिलं. आई म्हणे, "अरे पण कशात पिशील तू? आहे ना ओंजळ." ओंजळीत घेतलं आणि त्या भीम्यानी अख्खी घागर पिऊन टाकली.
अख्खी घागर. हा एकदम तृप्त झाला. आता प्रश्न याला असा पडला, की आता आई काय करेल? चल पुन्हा पाणी आणायला जो एवढी दमलेली बाई तिने पाणी दिलं आणि त्यानंतर ती जे बोलली ना, हे तात्यांवरचे संस्कार आपण विसरू शकत नाही. तिच्या शब्दात मी सांगते आईच्या, भुकेलेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी दिलं, की देव आपल्यावर मनापासून प्रसन्न होतो. त्यामुळे कधी पण नाही म्हणायचं नाही. आपल्याला वाटतं कुठे देव प्रसन्न झाला? कितीदा तरी तात्या म्हणतात, सावरकर म्हणतात, की कुठे प्रसन्न झाला? सतत दारिद्र्य, सतत त्रास. असं नाही. त्रास आहे, सगळं आहे, पण कुठून ना कुठून मदतीचा हात त्यांना कसा मिळाला? आज त्यांच्या पत्नीमुळे त्यांचं शिक्षण झालं किंवा भाऊराव चिपळूण हे कुणी पाठवलं? तुम्ही पूर्ण झोकून द्या स्वतःला. पैशाची काळजी करू नका. काही ना काही व्यवस्था ही झालेलीच आहे. कुणीतरी येऊन मदतीचा हात दिलेलाच आहे. हे नाही बघत आपण. आपण म्हणतो की देव मला अरे पण नाही तुझी माझं म्हणणं आहे खूप पैसा नसेल तरी तुमच्या गरजा भागतात आहे की नाही, की तुम्ही अगदी भयानक भुकेने मरताय? नाही होत ना, म्हणजे उपाशी खूपदा राहिलेत हे लोकं. पण मेन तुमचा पर्पज काय आहे? तुमच्या आयुष्याचं ध्येय तुम्ही काय ठरवलंय? भारत मातेला स्वतंत्र करणं. मग तेच करा ना. बाकी ईश्वराने पाहिलंय त्यांचं. जर नीट आता त्यावर एक वेगळा हे होईल आहे, की मदत कशी-कशी मिळाली, ही पण एक खूप सुंदर म्हणजे अभ्यासाचा विषय होईल आहे. तर याने पतितपावन मंदिराबद्दल मी हे संस्कार आहे आईचे. त्या काळातली आई जेव्हा जी उच्च ब्राह्मणी संस्कार असलेली, ती किती सहज तिला पूर्ण मनुष्य जातीवर अरे तिचं मुलं कसे नाही असे निघणार मग. तिला काही वेगळं शिकवायची गरजच नाहीये. तिच्या कृतीतूनच ते समजून जातात आहेत. आणि अ, अजून एक प्रसंग कारणीभूत आहे त्याला, की हा जो युसूफ मी म्हणाली ना तुम्हाला युसूफ मोडक, हा त्यांच्या त्या सैनिक होते ते. ते त्यांना सैनिक म्हणायचे. त्या सैनिकांच्या ग्रुपमधला होता. जसे ते शिवाजीचे सैनिक, तसे हे माझे सैनिक. हा माझा सरदार. असं करून त्यांना श्लोक पाठ करून घेतले. त्यानंतर त्यांना पूजा अर्चा सांगितली. सगळं शिकवायचे. हा युसूफ होता ना, हा खूप देखणा होता. सरळ नाक, कुरळे केस, घारे डोळे, गोरा. युसूफ मोडक. का रे म्हणे तुझं आडनाव मोडक आहे? तू मुसलमान थोडीच आहे म्हणे, तू तर ब्राह्मण आहे म्हणे. मोडक हे आडनाव ब्राह्मणांमध्ये असतं. म्हणे हो का? बरं तो फॅन तात्याचा 10 वर्षाचा होते तात्या तेव्हा. म्हणे बघ म्हणे, तू एक काम कर म्हणे, तू हिंदू बन बरं म्हणे आता. मी हिंदू कसं बनू? तुम्हाला एक सांगते सावरकरांची सगळ्यात बेस्ट गोष्ट, प्रॅक्टिकल गोष्ट मला धर्मांतराची आवडली आहे. तेव्हा काय व्हायचं, शुद्धीकरण प्रक्रिया वगैरे म्हणजे खूप आता जसं ते लंडनला होते, तेव्हा एक जण मुस्लिम होता, तो पण हिंदू होता आधी. तर त्याला खूप वाईट वाटत होतं, मला नाही व्हायचंय मुसलमान, पण मी बाटलो. तो म्हणे, "ए तू बाटला का? थांब, थांब, थांब" म्हणे, "कारण काय सायकॉलॉजिकल आहे हे तू. तू ये" म्हणे इकडे. तर त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि काय-काय स्तोत्र म्हटले, मंत्र म्हटले आणि म्हणाले, "गंगा मैया ये." अ, तर ती आली त्याच्या अंगावर शिंपडलं. झाला शुद्ध तू. मी झालो म्हणे शुद्ध. झाला नाही तर काय म्हणे. आता तू हिंदू झाला. तो इतका खुश झाला. तेव्हापासून त्यांनी ते मांस खाणं सोडून दिलं. मी आता हिंदू झालो. मी म्हणजे शेवटी किती सुंदर त्यांची ही आयडियाच मला खूप आवडली. भराभर ते हिंदू करत होते सगळ्यांना आणि याला पकडलं हाल म्हणे, "अरे युसूफ म्हणे, तुझं नाव ना मोहन ठेवू." बरं आता याचं शुद्धीकरण ही प्रक्रिया नाही झाली तोपर्यंत ते मानत नाही ना. मग काय करायचं? तर एक शिवमंदिर होतं, पडकं शिवमंदिर होतं बरं. ते पडकं का होतं? कारण की ते बाटलेलं होतं. बाटलेलं का होतं? कारण कोणीतरी महार तिथे गेला होता. मग ते ऐकलं नाही त्यांनी 10 वेळा ते जायचे सोडून म्हणून ते सगळं ते मंदिरात जाणं सोडून दिलं, पूजा करणं सोडून दिलं. वाह! वाह! म्हणे किती छान. चला म्हणे आपण त्या मंदिरात जाऊ. आणि त्या मंदिरामध्ये काय केलं त्यांनी देव जाणे शुद्धीकरण केलं. एक वाण्याचा मुलगा होता, कोणी गूळ आणलं, कोणी काय खायला आणलं आणि तो प्रसाद दाखवला आणि सगळ्यांनी लपून-लपून आणलेल्या गोष्टींचा प्रसाद दाखवून खाल्ला म्हणे. झाला मोहन मोडक म्हणे आता. काय म्हणावं? मोहन मोडक आहे म्हणे तो. तोही खूप खुश झाला. पण ह्यानंतर एवढी दंगलीचं रूप झालं. तात्याच्या मागे ते मुसलमान लोकं म्हणे, "याच्या तोंडात बोंबील टाका" म्हणे, बोंबील. हा बामणाचा पोरगा आहे ना याच्यात म्हणे, "त्यांनी मी बाटतच नाही" म्हणे, "पण टाका" म्हणे बोंबील. आमच्या शिवरायांनी काय-काय केलं म्हणे.
किती किती एवढासा मुलगा तो, त्यांनी धर्मांतर केलं त्याचं आणि अजून एक केलं. ते बाटलेलं जे मंदिर होतं ना, ते का बाटलं होतं? कारण की ह्यांचा जो लहान म्हणजे भीमा होता ना, भीमा महार, त्याच्या वडील तिथे गेले होते, आजोबा. आजोबांनी बाटवलं. हे त्याला माहित होतं. तो म्हणे, "चल भीम्या, तू शुद्ध कर मंदिर." म्हणे, "मी? मी शिकवतो ना," म्हणे, "तुला श्लोक शिकवतो." काय त्याच्यावर पिंडीवर पाणी घालायला लावलं, दूध घालायला लावलं, शुद्ध केली. "आजपासून हे मंदिर शुद्ध. तुम्ही सगळे येत जा." म्हणे. "ते नाही येत ना, तुम्ही येत जा." हे पहिलं मंदिर आहे, पतितपावन मंदिर, जे 10व्या वर्षी सावरकरांनी मुक्त केलं होतं सगळ्या सगळ्या हिंदूंसाठी. जात-पात न मानता विचार करा. अद्वितीय काहीतरी कारणाने जन्म आहे ज्ञानेश्वरांसारखा यांचा. हा सामान्य जन्म नाही. आपण त्यांना सामान्य माणूस म्हणून बघतो कारण की भावना आपल्या तशा आहेत. त्यांच्याही आपण पाहिलेल्या आहे. पण ही व्यक्ती सामान्य नाही. आजही तिला कोणी समजू शकत नाही. जसं कृष्णाला समजू शकत नाही आजही. त्याच्यावर हजारो आरोप केले जातात. 16 सहस्त्र बायका होत्या. तुम्ही काय त्या कृष्णाचं मला किती तर व्याख्यानांमध्ये विचारतात. म्हटलं 16 सहस्त्र का होत्या ह्याचा विचार केला का तुम्ही? त्या त्या काळामध्ये पतीशिवाय जर स्त्री राहिली तर तिला धन समजून पळवून नेऊन तिची वाताहात व्हायची. कृष्णाला त्या त्या यवन असेल त्या काळात कोणीतरी तो असुरच होता. आणि त्याच्या ज्या बायका आहेत त्या माझ्या बायका आहेत. मी तुम्हाला माझं लेबल देतो. मी तुमचा पती आहे असं सांगा म्हणे सगळ्या. मला हे इतकं साम्य वाटतं ना कृष्णामध्ये आणि सावरकरांमध्ये ही आयडिया काढणं, की "हे घे पाणी, झालं तू शुद्ध." ठीक आहे. नुसतं नाव दिलंय त्यांनी. पती म्हणा तुम्ही, तुम्ही सुखी राहताना म्हणा. लोकं काय म्हणतील याचा विचार कधीच कृष्णाने केला नाही. मला खूप साम्य वाटतं, की कृष्णाचा हात आहे यांच्या डोक्यावर, यात काही प्रश्नच नाही. म्हणजे अगदी आश्चर्यकारक ही ईश्वरी प्रवृत्तीची व्यक्ती होती. त्यामुळे अ, शुद्धीकरणाचं आपण आत्ताच पाहिलं म्हणजे पतित पावन मंदिर. आता एक लास्ट इन्सिडेंट मी तुम्हाला सांगते आणि मी इथे थांबते. ते म्हणजे माई, त्यांची पत्नी किती किती मोठ्या मनाची होती. तिला सारखं ना येसू वहिनी काय करायच्या, त्यांना लहान बाळ होता नारायण. त्या नारायण? प्रभाकर. प्रभाकर हा लहान होता आणि सारखा आजारी असायचा. तो त्या घरी खायला नाही, पेज खाऊ घालावी लागायची, दूध नाही. म्हणे, "अगं तुझं माहेर एवढं सधन आहे, माई तू जा माहेरी." सारख्या तिला माहेरी पाठवत राहायच्या. सारख्या तिला माहेरी पाठवत आणि स्वतः इथेच. ह्या प्रत्येक वेळी मी येसू वहिनींचं पाहिलं, की त्या प्रत्येक वेळी ना आपलं घर नाही सोडलं. सगळ्यांना पाठवलं त्यांनी, पण स्वतः त्यांनी कधीच नाही सोडलं. अण्णा गेले तेव्हाही, त्यानंतर जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हाही सगळ्यांना पाठवलं. म्हणजे सावरकर गेले, सगळे गेले, पण त्या आपल्या नवरा ॲडमिट आहे, तर मी इथेच थांबणार आहे. काय म्हणावं ना, हे एक खंबीर तंबूसारख्या त्या एवढ्या कसं काय हे धैर्य, असीम प्रेम, असीम करुणा या स्त्रीमध्ये असेल नाही. आणि माई पण पहा ना, माईंना मॅडम मॅडम कामा जेव्हा हे लंडनला होते ना, तेव्हा त्या ₹20 यांच्या नकळत सावरकर म्हटलं ना, देव कसा देतो, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही झोकून द्या, मी आहे ना, मी बरोबर पैसे पुरवील. मॅडम कामा ₹20 महिना माईंना पाठवत होत्या. तेव्हा त्या आपल्या वडिलांकडे होत्या चिपळूणकर. तर ते पैसे ह्या आपल्या येसू वहिनींना पाठवायच्या. कारण माहेरी त्या पैसे मागत नसे. ते का बरं? आपल्या नारायणचं शिक्षण व्हायचंय ना. त्यांना इतकं गहिवरून यायचं येसू वहिनींना, की ही एवढ्या मोठ्या घरची मुलगी, एवढी श्रीमंत मुलगी आणि हिचं मन बघा. म्हणजे पैशाने मन बदलणारे हे लोकं नाहीत. आपण खूप काही शिकण्यासारखं आहे आणि खरंच सागरा प्राण तळमळला. असंच होतं आपल्याला जेव्हा आपला जीव तळमळतो, डोळ्यात पाणी येतं. असं वाटतं मी काय करू? असे हात शिवशिवतात. माझा जन्म फुकट जाईल. ह्यांचा असा झाला तर एवढंसं तरी मी काही करावं, ही प्रेरणा देणारे आपले सावरकर आणि त्यांचं कुटुंब आहे असं मला वाटतं. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ताई, तुमच्या या विवेचनामुळे अक्षरशः भारावून गेलोय आम्ही. खूप छान. थँक यू. थँक यू. तुम्ही म्हणजे कुटुंबात संवादाचं महत्त्व, एकीचं महत्त्व, संयमाचं महत्त्व
हे खूप छान प्रकारे सांगितलं आणि तुमच्या कथावळ्याला मला ऐकायला खूप खूप आवडेल. पुन्हा येऊन तुम्ही सावरकरांविषयी अजून काही अगदी, काही अगदी. सांगावं हीच हो, हो. विनंती. तुमचे आवडेल ना. आराधना समूहातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते आणि पुन्हा येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे. थँक यू. नक्कीच. वेळेत झालं ना? हो, हो, हो. 1 तास होता मला माहिती हो. आहे, पण मी थोडं म्हटलं 2 मिनिटं आणि आधी अजूनही आहे. बोलला असता तरी चाललं असतं एवढं अरे हे नाही, नाही, मस्त होतं. नाही. खूप छान. थँक वेगळ्या यू. प्रकारचे सावरकर आम्हाला कळले आज. हो. खूप छान. थँक यू. खूप थँक सुंदर यू. ताई. आणि असं थँक वाटलं की आमच्यातल्याच आहात तुम्ही आणि आपलेपणाने म्हणजे घरात आपण कसं संभाषण करतो तसं वाटलं आम्हाला अगदी म्हणजे यू. घरातली थँक यू. व्यक्तीच आमच्याशी बोलते असं. सुंदर. खूप धन्यवाद. गप्पा झाल्या आपल्या गप्पा. गप्पा. हो. नक्कीच. परत या. आम्ही वाट बघतोय. परत नवीन काही विषय घेऊन ताई आमच्या हो. सांगतीलच ऋताताई. श्रुताताईंमुळेच तर येतेय. त्या अगदी नमस्कार मनापासून ताई. मला हे करतात. थँक यू, थँक मी तर विनंती करेन की काही भागांमध्ये आपण समग्र सावरकर असं घ्यावं. बरं, बरं. काही भागांमध्ये घ्यावं अशी विनंती करते. आपण नंतर नक्की. बोलूया. खूप हो, छान हो. बोललात. थँक यू, थँक यू. एक प्रसंग आपण उभा केला. हं. काय बोलू ताई? खूप छान. त्यांचं जीवनच असं आहे हो, की आपण अगदी समरस होऊन जातो त्यात. हा, खरी गोष्ट आहे. खूप नक्की, खूप नक्की. धन्यवाद ताई. खूप थँक यू धन्यवाद. सो मच. थँक जय श्रीराम. यू. येस.